तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। आम्ही आता आज आहे 11 मार्च आणि 19 मार्चला ह्याचा आहे बड्डे, त्यामुळे आम्ही चाललो शॉपिंगला, ह्याला कपडे वगैरे घेण्यासाठी। चला हा ब्लॉग तुमच्याशी मी शेअर करते। चला आता पुढे जाऊया, आपण बघू। आम्ही निघालो यांच्या बड्डेची शॉपिंग करायला, म्हणजे फक्त कपडे आणून बघू पुढे कपडे। चला, छान वाटायला की, छान वाटतं। बघू, लावून बघा, लावून हां छान दिसायला तुम्हाला। आणि बड्डेला कसं हे वाटतं, चेक करायला गेले कपडे, बघू आता कसं वाटतं। चल डुगू, अरे कुठे गेला डुगू, कुठे गेला, कुठे गेला डुगू, डुगू, हे डुगू कुठे गेला रे? आताच माझ्यासोबत आला होता डीमार्ट मध्ये, कुठे गेला? अरे कुठे गेला? तिथं बघते, तिथं बघते, कुठेच नाही, कुठेच नाही, कुठे गेला डुगू? बापरे, इथं होता तू काळू। हॅलो नमस्कार, डीमार्टमधून आले आत्ताच, थोडा वेळ झाला, पण कपडे काही त्यांना चॉईस झाले नाही, म्हणतात जाऊ दे मी माझा घेतो। म्हटलं त्यांना दिले पैसे मी, कारण माझ्याकडून त्यांना द्यायचं आहे ना म्हणून। तर मी परत बाजारात गेली होती आणि हे सर्व घेऊन आली, तुम्हाला दाखवते मी। इथे बघा, हे डुकूसाठी घेतलं आहे बाजारातून, स्वस्तात मस्त असं घेतलं आहे, गरमीमध्ये असं घेण्यासाठी मी घेतलं आहे। तुम्हाला माहितीच आहे, हे सिंपल असं भेटतं हे डुकूसाठी, आणि हे रोचिष्णूसाठी आहे। सांचेसाठी शोधत होते, माझ्या बहिणीची मुलगी 10 वर्षाची आहे ती, तिच्या बापाचं काय मिळतच नव्हतं, बघितलं हे रोचिष्णूसाठी घेतलं। जरा बघू आता आले असंच माहिती पडेल मला। त्याच्यावर चड्डी, कारण तो त्याला पॅन्ट आवडते, म्हटलं गरमीचं बरं आहे। त्यानंतर हा पडदा घेतला घरासाठी, हा पडदा घेतला आहे, आणि हा इथे दरवाजाला लावायचा। नंतर हा पर्स घेतला आहे, मी पर्स घेतला आहे छोटा, कारण खूप सारे पर्स आहेत माझ्याकडे, पण हा बाजारात वगैरे घेऊन जाण्यासाठी पर्सेस झालेत माझ्याकडे तसे। आणि हे आमच्या फेवरेट चिमणीसाठी घेतलं आहे, चिमणी माझी अशी बघा, छोटासा क्यूट दिसतो ना। दादा आलाय, लपला आता, रोचिष्णू आला। त्यानंतर ही पॅन्ट आहे त्याच्यावरची, मोठी असेल कदाचित, चिवला घेतला आहे। त्यानंतर हा बेल्ट घेतला आहे माझ्यासाठी, बघू आता। आणि त्यानंतर हे कर्टन्स घेतले मी इथे लावण्यासाठी। तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मला की माझं घर वगैरे असं दिसतं म्हणून, तर वाटत असेल तुम्हाला काय, तर म्हटलं चल घेऊ। आणि हे कर्टन्स असे घेतले बघा, अशा प्रकारे कलर वगैरे असा घेतला। तर त्यानंतर बघू आता हे कोणते कपडे वगैरे घेतात, त्यानुसार आपण बघूया। आणि जर त्यांना आवडले तर ते घेतील, तर तिथे आम्हाला टाईम, तसं तर त्यांना परत 5ला जायचं होतं, 5ला जायचं होतं त्यांना, पण मग आम्ही जाऊन आलो, पण काय मिळालंच नाही। म्हटलं जाऊ देता, नेक्स्ट टाईम तुम्हीच जा आणि तुम्हीच घ्या, कारण 19ला त्यांचा बड्डे आहे, तर काहीतरी करावं लागेल। मी पर्स ऑर्डर केली, आजच्या आज पर्स घेतली त्यांच्यासाठी ना, वॉलेट, तर ती ऑर्डर केली। बघू आता, छान छान त्याच्यात पण सरप्राईज ठेवलेत, बघू यांना आवडते की नाही, कारण मी फर्स्ट टाईम असं केलं आहे। हे बघा, रोचिष्णू आलाय। कशाची रे? होलीची। हां फ्रायडेला होली आहे, ये होलीची सुट्टी, स्कूलचे कपडे धुवायला टाक आणि टिफिन काढ। त्यानंतर आता हे बघा, अशी मस्ती आमची। त्यानंतर मी आता डुग्गूसारखा ब्रश आणला होता, कारण मी सेम घेणार नव्हती, पण म्हटलं भांडण करतील वगैरे म्हणून। माहितीच असेल ज्यांना पण 2 मुलं असतील ना, किंवा मुली, म्हणजे सेम वयाचे वगैरे,
त्यांना तर कळतच असेल माझी फिलिंग. तर हे आता रोजिष्णूसाठी आणलं आहे, त्याचा फेवरेट कलर रेड घेऊन आले. आणि हे खूप छान कर्टन्स मी फ्लिपकार्टवरून घेतलेत. हे कर्टन्स 300 रुपयामध्ये 2 जोडी मिळालेत. आता बघू सर्व असं सजावट वगैरे क्लीन वगैरे घर करून तुम्हाला दाखवते. आणि जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून कमेंट करा तुम्ही की तुम्हाला काय काय व्हिडिओज आवडतील ते, कारण म्हणजे कशावर व्हिडिओज पाहिजे त्याच्यावर तुम्ही कमेंट करू शकता. वेट लॉस वगैरे कशात कोणतेही वर तुम्ही व्हिडिओ करू म्हणजे कमेंट करू शकता. आणि आमचा डुकू बघा आता चीज खाऊन बसलाय. आता म्हणतो चहा दे. तर म्हटलं थोडा वेळ थांब जरा. माझ्या मम्मीसाठी एक लाईक करा आणि माझ्या पप्पासाठी. माझ्या मम्मीसाठी एक लाईक करा, लाईक करा, मला लाईक करा, मला पण लाईक करा. ओके, हॅपी होली, बाय बाय. बघा हॅपी होली बोलतो ॲडव्हान्समध्ये. आता नेक्स्ट टाईम तुम्हाला भेटते. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय, हॅपी होली.